ओनर स्कॅनिंग करणे म्हणजे नेमकं काय? ओनर स्कॅनिंग म्हणजे आपण बऱ्याच वेळा आपल्या होल बॉडीचं स्कॅनिंग करून घेतो किंवा माइंडमध्ये मेंदूमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्याचं स्कॅनिंग केलं जातं किंवा त्याच्या आतमध्ये किंवा कुठे काही प्रॉब्लेम असेल तर त्याचं स्कॅनिंग केलं जातं. पण आपण कधी बिझनेस ओनरचं स्कॅनिंग केलंय का? बिझनेस कोच बाळकृष्ण लोकरे. आज आपण बिझनेस ओनरचं स्कॅनिंग हा एक महत्वाचा आणि क्रुशियल पार्ट वरती पाहणार आहोत. ओनर स्कॅनिंग मधला जो पहिला पार्ट आहे तो डेली प्रोडक्टिव्हिटी. आज जो बिझनेस ओनर त्याच्या इन्स्टिट्यूट साठी ऑर्गनायझेशनसाठी जी काही डेली प्रोडक्टिव्हिटी त्याच्यातून निघली पाहिजे, कारण तो जो जेवढा वेळ देतोय त्यासाठी तेवढा वेळ खरंच युटिलाइज होतोय का असाच त्याचा वेळ जो आहे हा वेस्ट मध्ये जातोय. कारण ऑफिससाठी जो देणारा 10 तास आहेत त्या 10 तासामध्ये काय काय केलं जातं, काय काय ऍक्टिव्हिटी केल्या जात आहेत का, तो प्रत्येकाने जर बिझनेस ओनरनी जर प्रत्येक आवर साठी जर त्याचा टाइम कन्झ्युमिंग किंवा त्याचा टाइम सेव्ह करायचा असेल, जर त्यांनी आपल्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी लावली, कारण जर प्रत्येकाकडे मोबाईल आहे, जर प्रत्येक तासाचा जर अलार्म लावला तर त्याच्यामध्ये आपला वेळ कुठे वेस्ट गेलाय. कारण बऱ्याच वेळा असं होतं वीकली ऑफ येणार असतो त्यावेळी त्या वीकली ऑफला करायचं काय, कुठे फिरायला जायचं, त्यासाठी त्याचे प्लॅनिंग कुठून होतात, ऑफिसमधून होतात. ऑफिसमध्ये गेले कशासाठी, ती ऑर्गनायझेशन ती कंपनी ते ऑफिस मोठं करण्यासाठी गेलोय. आयदर तिथे जाऊन काय होतंय तर ह्या वीकलीला आपल्याला जायचं कुठे, मग त्या मेक माय ट्रिप वरून प्लॅनिंग केलं जातं, गो IBP वरून प्लॅनिंग केलं जायचं 1 दिवसासाठी, पण 4 दिवस त्याच्यासाठी इकडे सर्चिंग चालू असतं की अरे ह्या ठिकाणी स्पॉट छान आहे, आज इकडे जायला पाहिजे, मग हा स्पॉटच्या ऐवजी त्याच्यातून अजून वेगळं काय करता येईल, अजून वेगळ्या ठिकाणी कुठं जाता येईल, हे सगळं शोधलं जात आहे. म्हणजे पूर्ण लक्ष म्हणायला गेलं तर ऑफिसमध्ये आहे, पण पूर्ण लक्ष हे ऑफिसमध्ये नाहीये. मग त्याचा डेली प्रोडक्टिव्हिटी खरंच तेवढी निघते का? डेली प्रोडक्टिव्हिटी मधून ऍक्च्युअली ऑफिससाठी किती तास दिले जात आहेत, अदर आवर्स हे वेस्ट तर होत नाहीये ना, हे चेक करणं खूप महत्वाचं आहे. कारण गेलेला वेळ हा परत येणार नाहीये. ज्यावेळेस तुम्ही ऑफिसमध्ये आहात तर ऑफिससाठी जर पूर्ण कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्हाला त्याच्यातून प्रोडक्टिव्हिटी तुमच्या ऑफिसची तुमच्या कंपनीची ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला नक्कीच बेनिफिट झाले. कारण असं होतं धड तुम्ही ऑफिसचे पण नाहीयेत आणि धड घरचे पण नाहीयेत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ऑफिसला जाते त्यावेळेस लक्ष बाहेर येत आणि बाहेर गेले तरी ऑफिसमध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत, अरे याचा माल गेला का, त्याचं हे बिलिंग झालं का, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे जर तुम्ही ऑफिसचे पण नसता आणि जर बाहेर गेले तर बाहेरचे पण होत नाही. त्याच्यामुळे पूर्ण जर ऑफिसमध्ये असेल तर ऑफिस मधलं कॉन्सन्ट्रेट करणं खूप गरजेचं आहे आणि त्याची डेली प्रोडक्टिव्हिटी चेक करणं गरजेचं आहे. सेकंडरी आहे सेल्फ ऑडिट. आज मी असे कोणते काम केले आहे जे करायला नको होते, ते काम जर मी केलं असतं तर माझं अजून ऑफिसची ऑर्गनायझेशन ग्रोथ व्हायला किंवा मदत झाली असते. आयदर त्या स्टाफसाठी मी काय ऍक्टिव्हिटी केलेत, आयदर असं तर होत नाहीये ना, त्या स्टाफला असं जर वाटत नाहीये ना, आज आपले ओनर येत आहेत किंवा सर येत आहेत, आपल्याला गाली गलोच करतायत, शिव्या देत आहेत, ओरडतायत आणि संध्याकाळी दिवस जातोय, असं तर होत नाहीये. आज आपण असं कोणतं काम केलं की त्याच्यातून चांगल्या प्रकारे अजून चांगलं करू शकलो असतो आणि त्याच्यातून अजून चांगलं आउटपुट देता आलं असतं. आज मी असे कोणते काम केले त्याच्यामुळे माझ्या स्वतःवरती मला गर्व आहे, हे चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण सेल्फ ऑडिट करत नाही, कारण दिलेल्या वेळेला किंवा जे प्रोडक्टिव्हिटी आपण जी दिलेला वेळ आणि दिलेला जो समय आहे त्या सगळ्यासाठी आपण जे काही वेळ देणार आहोत ते खरंच आपण चेंज. सेकंड पार्ट पाहणार आहोत सेल्फ ऑडिट. आज मी असे कोणते काम केले ते मी करायला नको होते. आज तुम्ही एक तर प्रॉब्लेम असं झालंय, तुम्ही एक तर कोणाचे ऐकत नाहीयेत ना, वडील त्या बिझनेसमध्ये पाहत होते, म्हणजे तुमच्यावरती अकाउंटेबिलिटी कुणाची राहिलेली आहे. धड तुम्ही स्टाफचे पण ऐकत नाही आणि वडिलांचे पण ऐकत नाहीये. म्हणजे कारण तुम्हाला अकाउंटेबिलिटी हा प्रकारच राहिलेला नाही. कारण तुम्ही स्टाफचे ऐकत नाही कारण तुम्ही ओनर आहात, वडिलांचे ऐकत नाही कारण तुम्ही म्हणता मी सगळं पाहतोय. म्हणजे नेमकं होतंय काय की तुम्ही तुमचा वेळ जे असं काही काम करायला गेले की त्याच्यातून तुमचा वेळ वेस्ट गेलेला आहे. त्याच्यामुळे सेल्फ ऑडिट करणं हे खूप महत्वाचं आहे. आज जे काम तुम्ही केलेत ते अजून चांगल्या प्रकारे कसं करता आलं असतं हे तुम्हाला सेल्फ ऑडिट करता येईल. त्यामुळे दिवसभरातला कुठला टाइम असा आहे की त्या टायमिंगचा अजून क्रुशियल प्रकारे अजून चांगल्या प्रकारे युटिलाइज करून तुम्ही जे काम करत होता ते अजून चांगल्या प्रकारे करता आलं असतं.
थर्ड जर पाहिलं तर आज मी असं कुठलं काम केलं त्याच्यामुळे मला गर्व होतोय माझ्यावरती. जी मी डील केली ती अजून चांगल्या प्रकारे कशी करू शकलो असतंय. आज मी माझ्या स्टाफसाठी किंवा माझ्या कंपनीसाठी ह्या नवीन ऍक्टिव्हिटी केल्या की ज्याच्यामुळे आज मला माझ्यावरती गर्व होत आहे. थर्ड आहे ते सोशल हॅबिट. सोशल हॅबिट इतक्या लागलेल्या आहेत की आज जेवताना सुद्धा माणसं त्या सोशल हॅबिट वरती म्हणजे सोशल वरती इतकं त्याला निगडीत झालेलं आहे, इतकं त्याच्यावरती काम होतंय की अनप्रोडक्टिव्हिटी म्हणजे काही जरी मेसेज आलं तरी काम करताना महत्वाचं काम टिंग वाजतंय, मध्येच तो माणूस इकडचे महत्वाचं काम सोडून तिकडे व्हॉट्सअप किंवा फेसबुक वरती जात आहे आणि त्याचा बराचसा वेळ तिकडे निघून जातोय. मग असं तर होत नाहीये ना. बऱ्याच वेळा असं होतं की जर ते वाजायचं बंद झालं, अरे डेटा तर परत ऑन ऑफ करून चेक करतोय. म्हणजे सोशल हॅबिट त्या चांगल्या आहेत का वाईट आहे हे प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवलं पाहिजे आणि त्याचा मार्केटिंगसाठी कसा युटिलाइज करून घेता येईल हे पाहिलं पाहिजे. आयदर तुमचा बराचसा वेळ हा सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये खूप जातो. आज कंटिन्युअस लोक ऑनलाईन असतात. व्हॉट्सअपवर पाहिलं तर आहेच ऑनलाईन. अरे पण नेमकं काम होतंय कधी? मेसेज नाही टाकलं तर लगेच तिकडनं रिप्लाय येत आहे. म्हणजे बराचसा वेळ हा तुमचा वेस्ट जात तर नाही ना हे चेक करणं गरजेचं आहे. नॉट इव्हन जेवायला बसले सगळे एक फॅमिली एकत्र आहे तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे अशी सिच्युएशन आलेली आहे. त्याच्यामुळे सोशल हॅबिट्स वरती काम करणं खूप गरजेचं. त्याच्यानंतर आहे तुमचे कॅम्पेनियन म्हणजे फोर्थ पार्ट आहे तुमचे कॅम्पेनियन म्हणजे तुमची संगत कशी ह्याच्यावरती तुमच्या बिझनेसच्या खूप मोठे आणि तुमची सेल्फ डेव्हलपमेंट ह्याच्यावरती खूप अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या कॅम्पेनियन बरोबर राहताय तुमची जी संगत आहे, कारण संगत ही रंगत लातीये. कारण जशी तुमची संगत असेल, कारण तुम्ही कुठल्या विचारांच्या लोकांबरोबर राहताय त्यानुसार तुमच्या ऍक्टिव्हिटी तुमचं जागरण मग सकाळी लवकर उठणं होतंय का हे सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या संगतीवरती डिपेंड आहे. त्यामुळे संगत चांगली असेल तर तुमच्या व्यवसायाला तुमच्या स्वतःच्या इमेजला तुमच्या पर्सनॅलिटीला सगळ्या गोष्टींमध्ये डेव्हलपमेंट होणं इझी होतं. त्यामुळे संगत ही चांगल्या व्हिजनरी लोकांबरोबर असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे बिझनेस ओनरने संगतवरती म्हणजे खूप त्याच्यावरती चांगल्या संगतमध्ये असणं खूप गरजेचं आहे. का असं तर होत नाही रोज आरामात ऑफिसला जाणार, त्या स्टाफला भेटणार, त्याच गोष्टी होणार आणि विचार तर आहे की मला खूप बदल करायचा आहे, होणार नाहीये. त्याच्यामुळे संगत आणि रुटीन हे बदलणं खूप गरजेचं. त्याच्यानंतर 5वा पॉइंट आहे तो तुमचा स्कॅन युअर नॉलेज. तुमचं नॉलेज स्कॅन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आज तुमच्याकडे जी लोक आहेत त्यांच्या नॉलेजमध्ये कसं इम्प्रूव्हमेंट करता येईल, स्वतःच्या नॉलेजमध्ये काय डेव्हलपमेंट करता येईल. आज बऱ्याचशा वेळा हेच चर्चा होतात की मोदींनी हे करायला पाहिजे होतं, विराटनी असं खेळायला पाहिजे होतं. अरे हे सांगणं खूप सोपं आहे पण ते त्यांच्या जागेवरती प्रॉपरली काम करतायत. मग आज आपल्याला आपल्या जागेवरती आपलं नॉलेज सेल्फ नॉलेज वाढवून ते नॉलेजचा युटिलाइज जर तुम्हाला समृद्ध बनायचं असेल तर त्याच्यावरती स्वतःला समृद्ध करण्यासाठी ते नॉलेज वाढवणं खूप गरजेचं आहे. इतरांना सजेशन देत बसण्यापेक्षा आपल्या नॉलेजवरती जर काम केलं तर आपल्या नॉलेजचाच आपल्याला बेनिफिट होईल आणि आपला बिझनेस हा ग्रोथ होण्यासाठी मदत होईल.